अहो ठीक आहे काय अनाजी पंत, महाराणी साहेबा ह्या सगळ्याची काहीही गरज नाहीये. कदाचित शंभूराजे हसत हसत तयार होतील युवराज राजारामांच्या राज्याभिषेकाला. वकीलपत्र घेतलं की काय त्यांचं सोनोपंत? नाही मला ठीक असं नाही, म्हणा- पोराचा हक्क मागते मी. आणि हो, राजारामाची आई म्हणून विनंती नाही, तर स्वराज्याची महाराणी म्हणून तुम्हाला आदेश करतोय, त्यांना कैद करा. प्रधान किंवा सुरनीस यांचा तो अधिकार नाही. हा, पण सरसेनापतींचा आहे, त्यांचाच असतो. मग त्यांना जाऊन तसं सांगा. राजमुद्रा उमटवल्याचा लेखी आदेश मिळू शकेल. अनाजी पंत, लेखी आदेशाबरोबर एका भावाने बहिणीला दिलेला शब्द सुद्धा मिळेल. सरसेनापतींनी दिलेला आदेश किंवा भावानी दिलेला शब्द नाही पाळला तर नाही. कसं आहे, सरसेनापतींचं शंभू प्रेम जगजाहीर आहे म्हणून. अहो अनाजी पंत, तुम्ही काय बोलताय? हा विषय आपण वेगळ्या पद्धतीने हाताळू शकतो. कारण बाळाजी अवजींकडून राजपत्र लिहून घ्या हं, आणि तुम्ही स्वतः जाऊन सरसेनापतींना ते देऊन या. त्वरित जातो. आणि तरीही त्यांनी नाही ऐकलं तर? त्यांनाही कैद करा. काय सरसेनापती, काय म्हणताय स्वराज्य? राखताय ना? राजा, राजा, राजा नक्की राखू. तुम्ही दिल्यावर हुकूम राखू महाराज. एकच लक्षात ठेवा आंबीरराव, जी राजा. सिंधूच्या उगमापासून कावेरी पैल तिरा पावतो, अवघा मुलूक आपलाच. महाराज, मला माहिती होतं तुम्ही तुमच्या लेकरांना सोडून कुठं बी नाही जाणार. चला महाराज, दक्षिण दिग्विजयासारखा उत्तर दिग्विजय करू, दिल्ली फोडू. महाराज ऐका ना, महाराज चला, तुम्ही जाऊ नका. किती बी कडू असलं तरी सत्य पचवावंच लागल. काय काढू? इथं महाराज माझ्या समोर उभे आहेत. दहा दिवस झाला, आता विश्वास ठेवावाच लागल. काय कसा विश्वास ठेवू या सगळ्यावर? सांग ना लक्ष्मी, कसं सावरू? माणसांचं काय घेऊन बसला? इथं गोट्यातली गाय वासरे अजून सावरणात, चाराला तोंड लावणात. असं वाटतं कवा बी महाराज येतील आणि म्हणतील, सरसेनापती चला एखादी नवी मोहीम आखू. अरे कुठं गेले महाराज? आबा, तुम्ही कुठे गेले आपले महाराज? सांगा ना. अरे आपले महाराज कैलासाला गेलेत ग. तुम्ही तर त्यांच्या बरोबर नेहमी जाता, मग आता का नाही गेलात? सांगू. अरे महाराजांनी तुझ्या आबांवर लय मोठी जबाबदारी दिली ग, स्वराज्य राखायची. अगं लय मोठी